मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे की अधिक मासामध्ये ये राजयोग आहेत आणि कोणते आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। अधिक मास सुरू। अद्भुत राजयोगात 3 राशींचं नशीब फळफळलं। पैशांची चणचण संपणार, मन शांती लाभणार। महत्त्व जाणून घ्या। हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला मोठे महत्त्व आहे। 2026 वर्षात अधिक मास मे 17 रोजी सुरू झाला आहे। धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित हा महिना आहे। या काळात अनेक अद्भुत राजयोग तयार होतील। आज आपण अधिक मासाचे महत्त्व, या काळात तयार होणारे राजयोग आणि 3 भाग्यशाली राशी आणि त्यांच्यावर होणारे त्यांचे शुभ परिणाम याबद्दल जाणून घेऊया। वैदिक पंचांगानुसार अधिक मास हा मे 17 ते 16 जून 2026 पर्यंत चालेल। या काळात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांची उपासना केली जाते। ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अधिक मास 2026 विशेष आहे। या काळात अनेक महत्त्वाचे आणि अद्भुत राजयोग तयार होत आहेत, ज्यांचा विविध राशींवर खोलवर परिणाम होईल। अधिक मास 2026 मध्ये तयार होणारे अद्भुत राजयोग आणि 3 विविध राशींवर होणाऱ्या त्यांच्या परिणामांबद्दल जाणून घेऊया। अधिक मास 3 राशींसाठी भाग्याचा। ज्योतिषशास्त्रानुसार 15 जून 2026 रोजी अधिक मास संपण्यापूर्वी गुरु पुष्य योग दोनदा तयार होईल। याव्यतिरिक्त गजकेसरी योग, पुष्कर योग, लक्ष्मी नारायण राजयोग, हंस महापुरुष राजयोग आणि लाभ दृष्टी राजयोग तयार होत आहेत, ज्याचा 3 राशींना मोठा फायदा होईल। कर्क कॅन्सर। ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास 2026 हा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुभ काळ असेल। या काळात काहींना आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळेल, तर अनेकांच्या चालू असलेल्या कौटुंबिक समस्या संपुष्टात येतील। शिवाय तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होईल, ज्यामुळे मनःशांती लाभेल। तूळ लिब्रा। ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास 2026 मध्ये विविध राजयोगांची निर्मिती तूळ राशीसाठी फायदेशीर ठरेल। जर एखादी प्रिय व्यक्ती आजारी असेल तर तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल। शिवाय सर्व कामे कर्ज न घेता वेळेवर पूर्ण होतील। वृश्चिक स्कॉर्पिओ। ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि तूळ राशीव्यतिरिक्त अधिक मास 2026 वृश्चिक राशीसाठी देखील चांगला असेल। तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, तसेच तुमचे वडीलही लवकर बरे होतील। परिणामी घरातील वातावरण पूर्वीप्रमाणेच सुखद राहील। धोंड्याचा महिना। अत्यंत महत्त्वाचा काळ अधिक मास का म्हणतात? अधिक मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतो, हा भारतीय पंचांगातील एक अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। भारतीय कालमापनात सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष अशा 2 पद्धती आहेत। सूर्यवर्ष अंदाजे 365 दिवसांचे असते। चंद्रवर्ष अंदाजे 354 दिवसांचे असते। या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो। हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतुचक्रानुसार सण योग्य वेळी यावेत, यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो। या वाढीव महिन्यालाच अधिक मास असे म्हणतात। धोंड्याचा महिना हे नाव कसे पडले? धोंडा या शब्दाचा संबंध जुन्या काळातील लोकपरंपरेशी आणि धार्मिक कथांशी आहे। धोंडा म्हणजे दगड, मैलदगड। ज्याप्रमाणे प्रवासात मैलाचा दगड एका टप्प्याचे सूचक असतो, तसाच हा महिना कालगणनेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। अधोंडा अपभ्रंश। काही अभ्यासकांच्या मते या महिन्याला अधोंडा म्हटले जायचे, ज्याचा पुढे धोंडा असा अपभ्रंश झाला। धोंड्याचे जेवण या महिन्यात जावयाला विष्णूचे रूप मानून त्याचे पूजन केले जाते आणि त्याला अनारशांचा, ज्याला ग्रामीण भाषेत धोंडे म्हणतात, नैवेद्य दाखवला जातो। यामुळे याला धोंड्याचा महिना म्हणतात। पुरुषोत्तम मास का म्हणतात? असे मानले जाते की अधिक मासाला कोणताही स्वामी नव्हता, त्यामुळे तो उपेक्षित ठरला। तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले पुरुषोत्तम नाव दिले आणि या महिन्याचे स्वामित्व स्वीकारले। म्हणूनच या काळात विष्णूची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते। फलदायी उपाय आणि धार्मिक नियम। अधिक मासात केलेले पुण्यकर्म अक्षय फळ देते असे शास्त्रात सांगितले आहे। या काळात खालील गोष्टी करणे शुभ मानले जाते। विष्णू उपासना। भगवान श्री विष्णूंच्या पुरुषोत्तम रूपाची पूजा करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। दानधर्म। या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे। विशेषतः 33 अनारसे, धोंडे तांब्याच्या पात्रात ठेवून ते ब्राह्मणांना किंवा गरजूला दान द्यावे। 33 हा आकडा 33 कोटी देवांचे प्रतीक मानला जातो। दीपदान। दररोज सायंकाळी तुपाचा दिवा लावावा। शक्य असल्यास मंदिरामध्ये किंवा नदीकाठी दीपदान करावे।
ग्रंथवाचन, श्री पुरुषोत्तम महात्म्य, श्रीमद्भागवत पुराण किंवा हरवंश पुराणाचे वाचन किंवा श्रवण करणे लाभदायक ठरते. वज्य गोष्टी, या महिन्यात लग्नकार्य, मुंज, वास्तुशांती किंवा नवीन व्यवसायाचा प्रारंभ यांसारखी मंगळकार्ये, काम्यकर्मे केली जात नाही. हा काळ केवळ भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी राखीव असतो.